एक मूठ मेथीच्या भाजीपासून बनवा 6 लोकांसाठी मेथीची भाजी। अगदी थंडीच्या दिवसात गरमागरम मेथीची भाजी आणि वाफाळलेला भात चवीला अप्रतिम लागतो। बाळंतीण बाईलाही चालते एवढी जबरदस्त रेसिपी जेवणाची मजा द्विगुणित करते। तर कशी बनवलेली आहे ही भाजी ते मी तुम्हाला समोर व्हिडिओ सांगतेच आहे। त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही कुठल्या वेळेला काय काय घातले आणि कसं कसं केलं आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यात पहिले इथे गॅसवर मी गंज ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक माप तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की त्यात आपल्याला 1 चमचा राई घालायची आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, म्हणजे राई आणि लसणाच्या पाकळ्या सोबत छान व्यवस्थित शिजतात। तर लसणाच्या पाकळ्यांना वरतून गोल्डन रंग येतपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे। अगदी हलकासा गोल्डन इथे 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहे, तुम्ही कमी जास्त तुमच्या हिशोबाने करू शकता। तर इथे बघा छान अशा लसणाच्या पाकळ्या तेलात छान शिजतात, अगदी छान असा सुगंध येतो। ही भाजी खायला इतकी मजा येते, अगदी गरम गरम जेवण थंडीच्या दिवसात एक नंबर वाटते। तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता। आता इथे मी 5-6 मिरच्या कापून घातलेल्या मोठ्या मोठ्या। तुम्ही जर बाळंतीण बाईसाठी जर बनवत असाल तर इथे तुम्हाला मिरची घालायची गरज नाही, त्याऐवजी तुम्ही थोडंसं तिखट पावडर घालू शकता किंवा मग पूर्ण तिखट आणि मिरची स्किप केली तरीही चालते। त्यानंतर 3 मी मीडियम साईजचे टोमॅटो मोठे मोठे चिरून घेतलेले आहे। आता यालासुद्धा तेलात छान शिजून घ्यायचं आहे आपल्याला, अगदी अर्धे गळतपर्यंत, पूर्ण नाही गळवायचे, अर्धे गळतपर्यंत। तर इथे गळलेले आहेत। आता यात आपल्याला घालायचं आहे मूठभर मेथी घेतलेली आहे मी, त्याला स्वच्छ तोडून घेतली आहे, साफ करून घेतली, त्यानंतर स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घेतली आणि चिरून घेतलेली आहे। तर ही घालते आहे आणि ही घातल्यानंतर हिला थोडीशी शिजू द्यायची आहे, म्हणजे एकदम जास्त शिजवायची नाही आहे, कारण की नंतर पण आपल्याला रश्श्यासोबत शिजवायची आहे। तर इथे मेथीची भाजी छान आपल्याला सॉफ्ट होऊ द्यायची आहे। तर आता सुके मसाले, अर्धा चमचा हळद घातलेली आहे। फार मसाले लागत नाही, फक्त हळद आणि मीठ लागतं, बाकी काही लागत नाही या भाजीत आपल्याला। अगदी मोजक्या घरगुती साहित्यातनं बनतं, पण भाजी चवीला भन्नाट अशी लागते। तर हळद घातल्यानंतर इथे बघा भाजी छान शिजलेली आहे। आता आपल्याला यात काय करायचं आहे, याला आपल्याला लावायची आहे गव्हाच्या पिठाची स्लरी, म्हणजे गव्हाचं पीठ भिजवून पातळसर भिजून ते लावायचं आहे। जर तुम्ही गव्हाचं पीठ नसेल तर बेसनसुद्धा लावू शकता, पण जर तुम्ही बाळंतीण बाईसाठी करत असाल किंवा घरी कोणाचं ऑपरेशन झालं असेल, लागलं असेल किंवा काही झालं असेल, त्याला बेसन चालत नाही, तर तुम्ही पीठ लावू शकता। तर इथे मला बेसनाऐवजी गव्हाचं पीठ लावलेलीच ही भाजी आवडते। तर इथे 2 ते 2.5 चमचे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यात पाणी घालणार आणि गुठळ्या न होता याचं पातळ अशी स्लरी करून घेणार, म्हणजे पातळ करून घेणार। तर इथे आता मी पाणी घालते आहे आणि याला छान मिक्स करून छान व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे गुठळ्या पडणार नाही आणि याची छान अशी पातळसर गव्हाचं स्लरी होणार। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपीज आहे। एंड स्क्रीनला सुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनला सुद्धा दिलेल्या आहेत। तर नक्की व्हिजिट करा, नक्की बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा। आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। तर इथे बघा मी पाणी घालून थोडं पाणी घालून व्यवस्थित पूर्ण असं पातळ असं करून घेतलेलं आहे, यात एकही गुठळी राहिलेली नाही आहे। तर आता आपल्याला ही घालायची आहे मेथीच्या भाजी, जी मेथीची भाजी आपण शिजवून घेतलेली आहे त्यात आपल्याला घालायची आहे। तर इथे बघा छान मेथीची भाजी शिजलेली आहे, तेलसुद्धा सुटलेलं आहे छान भाजीला। आता ही स्लरी जी बनवलेली आहे गव्हाच्या पिठाची ती आपण घालून घ्यायची आहे। सोबत यातच मी पाणी घालून टाकून घेणार, म्हणजे ते जे गव्हाचं पीठ आहे ते सुद्धा व्यवस्थित निघून जातं, म्हणजे काहीच वेस्ट होत नाही। तर आता यात आपल्याला जितकं पातळ घट्ट हवं आहे ही भाजी त्यानुसार इथे पाणी घालायचं आहे। पहिल्यांदा आपल्याला असं वाटते की खूप पातळ होते, पण जसजसं हे शिजते, उकळी येते, तसतसं हे जी भाजी आहे ती घट्ट येते। तर इथे मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। तुम्हाला वाटेल तसं तुम्ही घट्ट पातळ करू शकता, जसजशी शिजेल तसतसं बघून आपल्याला पाणी घालायचं आहे। तर बघा आता तर इथे पातळ दिसते, नंतर जसजसं शिजेल तसतसं ते पातळ आहे ते घट्ट होत जातं। तर आता इथे मीठ घालते चवीप्रमाणे, तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। आता याला छान मस्त खदखदून उकळी येऊ द्यायची आणि मस्त गरमागरम वाफळलेल्या भाताबरोबर मी सर्व करते आहे। तर इथे याला आता छान उकळी येऊ द्यायची आपल्याला। तर बघा इथे छान उकळी आलेली आहे आणि आता मी गॅस बंद करून घेते आहे आणि मस्त गरमागरम जेवायला वाटते। बघा घट्ट आलेली आहे भाजी, आपली ही भाजी शिजलेली आहे, अगदी 5 ते 10 मिनिटात ही भाजी बनते आणि गरमागरम मस्त खायला मजा येते। तर इथे वाफाळलेला भात केलेला आहे, भाजी झालेली आहे, छान असं सर्व केलेलं आहे, पापड, लोणचं आणि ही भाजी भात
खूप छान असं कॉम्बिनेशन आहे. तर यावेळी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.